ओके. लॉग टेबल and log table calculation. आता केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये आपल्याला लॉग टेबलचे कॅल्क्युलेशन्स लागतात. उदाहरण म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन साठी आपल्याला कॅल्क्युलेशन लागतात. पण त्याच्या पलीकडे पण लॉग टेबल जो आहे ते बरंचसं आपल्याला शिकायला आहे. मॅथवाल्यांना पण आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही साइन कॉस थिटा त्याचं पण कॅल्क्युलेशन्स करू शकता. स्क्वेअर रूट काढू शकता. तर एक वेळेस तुम्ही लॉग टेबल जो आहे तो असा लॉग टेबल तुम्हाला तुमच्याकडे असेल बरोबर. तर या लॉग टेबलमध्ये लॉगेरिथम असतो, अँटी लॉग, परत स्क्वेअर रूट, नॅचरल साइन वगैरे ते सगळे व्हॅल्यूज असतात. एक्झामला हा लॉग टेबल तर नाही मिळत, पण याचा झेरॉक्स करून तुम्हाला काही फक्त जे इम्पॉर्टंट चार्ट आहे तो दिला जातो. ठीक आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन्स येणं इम्पॉर्टंट आहे. तर लॉग टेबलचे काही फीचर्स किंवा काही कॅल्क्युलेशन्स मी सांगणार आहे. पण हे लेक्चर आपलं थोडं लवकर व्हावं, परत लॉग टेबल बघू नये आपण, म्हणून मी एका कागदावर काही एक्झाम्पल लिहून आणलेले आहे आणि ते तुम्हाला सांगणार आहे. पण फॉर्म्युले वगैरे सगळं बेसिक सांगणार आहे. आजचं हे जे लेक्चर आहे हे लेक्चर 10वीचा जो विद्यार्थी त्याला सुद्धा समजेल इतकं सोपं करून मी सांगणार आहे. तर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला समजायला सोपं जाईल. आपण सुरुवातीला लॉग टेबलचा कॅल्क्युलेशन स्टार्ट करण्याच्या आधी अगोदर पॉइंट शिफ्टिंग हा कन्सेप्ट शिकून घेऊ. समजा पॉइंट शिफ्टिंग. पॉइंट शिफ्टिंग एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल समजा मी ते आता 1 2 2 3 1223 अशी एक फिगर घेतलं. तर इथे पॉइंट कुठे आहे? आता इथे पॉइंट नाही तुम्ही म्हणताय, पण ऍक्च्युअली पॉइंट इथे असतो आणि 0 0 आपण असं लिहितो बरोबर. सिग्निफिकंट फिगर मध्ये बघितलं आपण. तर हा पॉइंट इथे आहे. हा पॉइंट जर समजा मी इकडे लेफ्ट साइडला पुढे लेफ्ट साइडला त्याला 2 करत सरकवतो तर काय होईल? 12.23. आता मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये याला तुम्ही कसं लिहिता किंवा शिफ्टिंग करता? 12.23 लिहिलं इंटू 10⁻². आता इथे काय आहे? +2. हा या साईडला सरकला बरोबर. पण त्या लेफ्ट साईडला जर सरकला तर काय येईल? आता दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. .14. आता पॉइंट जो आहे राईट साईडला सरकतो. किती? 31.4 इंटू. मग याच्यासाठी आता हे आपण जे एक्झाम्पल घेतलं ते एक एक्झाम्पल घेतो. जनरल फॉर्म्युला काय बनवता येईल तर तुम्ही इथे घ्या. लेफ्ट साईड जर असेल पॉइंट शिफ्टिंग लेफ्ट साईडला असेल, आपण पॉइंट शिफ्टिंग बघतो ना. पॉइंट शिफ्टिंग जर लेफ्ट साईडला असेल तर इंटू 10⁻² x. मग हा x काय तुमच्यासाठी? x = नंबर ऑफ डिजिट शिफ्टेड. नंबर ऑफ डिजिट शिफ्टेड. फॉर्म्युला समजला का? किती करायला गेले इकडे? 2. म्हणून काय झालं? 10⁻². बरोबर. मग फॉर्म्युला आपण काय झालं? इंटू इथे काय तर जी फिगर असेल तुमची ती इंटू 10⁻² x. x म्हणजे काय तुमचा? नंबर ऑफ डिजिट शिफ्टेड. किती नंबर डिजिट शिफ्टेड झालं?
आता राईट साईडला फॉर्म्युला बघा काय येईल, इंटू 10⁻⁻⁻x. x म्हणजे काय म्हणतो तुमचं, परत ते नंबर ऑफ डिजिट शिफ्टेड. सर्वांना पॉइंट शिफ्टिंग समजलंय, ठीक आहे. मी लिहित असताना सायमल्टेनियसली नोट्स काढतो. ठीक आहे. आता आपण मल्टिप्लिकेशन स्टार्ट करणार आहे. जर समजा 2 डिजिट किंवा 3 डिजिट मल्टिप्लिकेशन असेल तर आपण मॅथमॅटिकली पटकन कॅल्क्युलेशन करून घेऊ, जनरल मेथड. पण समजा पॉईंटमध्ये आहे किंवा नंबर ऑफ डिजिट जास्त आहेत तर मात्र आपल्याला बाय युजिंग लॉग टेबलच्या मदतीने आपण कॅल्क्युलेशन करतो. तर बऱ्याच मुलांना लॉग टेबलमध्ये लॉग बघता येतो, मात्र त्याच्यातलं कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा हे फाईंड करता येतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा हे जे कन्फ्युजन आहे तुमचं ते दूर करणार आहे. तर अगोदर आपण बघतोय मल्टिप्लिकेशन. दिसतंय, समजा x आणि y यांचं काय मल्टिप्लिकेशन आहे. तर तुम्हाला आता लॉग टेबल सर्वांकडे आहे, मी ते लॉग टेबलमध्ये बघून कॅल्क्युलेशन्स करून आणलेले आहेत, तुम्ही लॉग टेबलमध्ये बघायचं. बरोबर, एक्सचं आपण काय बघणार आहे अगोदर, लॉग बघणार. हे मी फॉर्म्युला लिहून देतो, आधी काय लिहितोय फॉर्म्युला लिहितोय आणि नंतर मी एक्झाम्पल घेणार आहे. काय बघणार तुम्ही मग, एक्सचा लॉग बघणार, लॉग एक्स. नंतर तुम्ही बघणार आहे लॉग वाय आणि या दोघांची काय करणार आहेत ऍडिशन. म्हणजे मल्टिप्लिकेशन जर असेल, एक्स आणि वायचं मल्टिप्लिकेशन आहे तर एक्सचा लॉग बघा, वायचा लॉग बघा आणि काय करा ऍडिशन करा. ऍडिशन केल्यानंतर तुमचं काय येणार आहे, आन्सर येईल. आणि ह्या आन्सरचं तुम्ही बघायचं आहे अँटी लॉग बघा, आणि हे अँटी लॉग म्हणजे तुमचं काय असेल फायनल आन्सर असेल. फॉर्म्युला समजला. फॉर्म्युला समजला ना. हा, मात्र जर समजा आता इथे किती होते, एक्स आणि वाय होता, जर 3 डिजिट किंवा 3 नंबर असतील तर 3 नंबर असतील, समजा वाय झेड पण आहे, एक्स वाय झेड, तर ती सिक्वेन्स लॉग एक्स लॉग वाय लॉग झेड तिघांचे ॲडिशन, जे आन्सर येईल ते तर अँटी लॉग बघा आणि काय फायनल. ठीक आहे, हा फॉर्म्युला समजला. आपण एक्झाम्पल बघू आणि त्याच्यानंतर डिवायडेशन बघणार आहे. लॉग टेबल सर्वांकडे आहे. एक एक्झाम्पल घेतो, अगोदर सिंपल एक्झाम्पल घेतो, नंतर पॉईंटचं एक्झाम्पल घेतो. 3, 1, 4 मल्टिप्लाय 9, 8 314 गुणिला 98.
आता लॉग बघताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला 2 पॉइंट लक्षात ठेवायचे, एक कॅरेक्टरिस्टिक आणि एक मॅन्टिस. इथे लिहितोय मी खाली. लॉग बघताना आपण काय लक्षात ठेवतो? कॅरेक्टरिस्टिक अँड मॅन्टिस. आता मॅन्टिसा काय असतं? मॅन्टिसा काय असतं? तर मॅन्टिसा म्हणजे व्हॅल्यू फ्रॉम लॉग टेबल. व्हॅल्यू फ्रॉम लॉग टेबल. मग आता इथे जी व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला एक्झाम्पल मध्ये, जी व्हॅल्यू दिली आहे, पहिली व्हॅल्यू काय? 3 1 पॉइंट कुठे आहे? इथे आहे ना. आता इथे पॉइंट दिलेला नाही, म्हणजे इथे पॉइंट आहे आणि इथे 0 0 आहे. बरोबर? सिग्निफिकंट फिगर माहिती आहे सगळ्यांना. मग मला सांगा पॉइंटचा आधी किती डिजिट आहे? 3 आहे. 3 - 1 जेवढे डिजिट असेल त्याचा -1 करायचं. किती झालं? मग हा बघा इथे आपण काय बघतो? आता लॉग बघतोय, या फिगरचा लॉग बघतोय, पण त्याच्या आधी आपण काय करतोय? कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक काढण्याचा फॉर्म्युला सांगताय. आतापर्यंत आपण कॅल्क्युलेशन मध्ये बरेचसे लोक काय करतात? कॅरेक्टरिस्टिक काढतात आणि डायरेक्ट लॉग काढून घेतात. ठीक आहे, पण तिथे परफेक्ट आन्सर येत नाही. पण परफेक्ट आन्सर यावं यासाठी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसचा प्रॉपर ठेवावा लागतो. पण कॅरेक्टरिस्टिक बघतो आपण. कॅरेक्टरिस्टिक कसं बघतो? पॉइंट नंतर, पॉइंटच्या आधी किती फिगर होते? 3 डिजिट होते. त्याच्यातून -1 किती झाले? पॉइंट. कॅरेक्टरिस्टिक किती झालं तुमचा? 2. आता 31 चा 4 मध्ये बघायचं आहे लॉग. 31 चा 4 मध्ये लॉग बघा. 31 चा 4969 4969 दिसतंय? आता इथे 98 याची ऍडिशन करणार आहे आपण. हा 98 चा कॅरेक्टरिस्टिक काय येईल? 1 2 आहेत ना. 2 - 1 1. 98 चा 0 मध्ये बघा काय की 98 नंतर काही नाही. 9912 याची ऍडिशन करायची आहे. पण त्याच्या आधी मी एक पॉइंट सांगतो महत्वाचा. हा लॉग टेबलचा लॉगॅरिथमचा टेबल असतो बघा, आणि हे जे आपल्याला दिले असतात त्याला मेन टेबल म्हणतात. हा व्हॅल्यू टेबल आणि हा एक मेन डिफरन्स असतो. हा काय असतो? मेन डिफरन्स. मग आता हे तुम्ही व्हॅल्यू बघताना समजा इथे 4 डिजिट राहिलं असतं. आता इथे 3 डिजिट आणि इथे 2 डिजिट होतं. 4 डिजिट राहिलं असतं तर आपण काय करतो? फर्स्ट 2 डिजिट च्या इथे व्हॅल्यू बघतो. समजा 40 आहे तर 40चा माझा तिसरा जो डिजिट असेल 1 तर 40चा 1 मध्ये बघणार. पण चौथा जो डिजिट असेल तो मीन डिफरन्स बघणार, तो त्या याच्यामध्ये ऍड करतो. पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला समजेल. या एक्झाम्पल मध्ये ऍक्च्युली 3 डिजिट आणि 2 डिजिट घेतलं गेलं, त्यामुळे ते इथे सांगता नाही येते. पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघू आपण. ऍडिशन करायची आपल्याला. ऍडिशन काय येत नाही? मी कॅल्क्युलेशन ऑलरेडी केलेलं आहे. माझं कॅल्क्युलेशन बरोबर आहे का ते चेक करा. बरोबर? करेक्ट. आता याचा ही जे आन्सर आपण काढलेला आहे याचा तुम्हाला काय बघायचं आहे? अँटी लॉग बघायचा आहे. मग आता अँटी लॉग कसं बघणार? अँटी लॉगची जी सुरुवात आहे ती पॉइंट पासून असते. कुठून असते? पॉइंट पासून. मग हा नाही बघायचा, हा जो कॅरेक्टरिस्टिक आहे तो बघायचा नाही. काय बघायचं? जो तुमचा आन्सर आलेला आहे मॅन्टिसा तो बघायचा. मग काय बघणार? पॉइंट 48 चा बघा.
.48 चा बघायचा आहे. मीन डिफरन्स 1. 48 चा अँटीलॉग बघा, .48 चा अँटीलॉग बघा कशात बघणार, 8 मध्ये बघा, आणि एक हा मीन डिफरन्स त्याच्यात ऍड करा. एक मिनिट हा, मी रफ करतो आणि ते लिहितो. तुम्ही आन्सर काढलेलं आहे 3077. ओके, हे तुमचं आन्सर आहे. मात्र हे प्रॉपर आन्सर नाही, हे प्रॉपर आन्सर नाहीये. कॅरेक्टरिस्टिक जो आहे याला आपल्याला ऍड करायचं आहे. मग हाऊ टू ऍड कॅरेक्टरिस्टिक, इथे मुलं कन्फ्यूज होतात. पॉइंट जे आहेत, पॉइंट जे म्हणतात मुलं की सर आम्हाला पॉइंट देता येत नाही, कोणत्या घरात पॉइंट आहे, तर तो आपण कन्सेप्ट दूर करणार आहे. दर्शन, तर तो आपण पॉइंट जो आहे तो इथे द्यायचा आपल्याला. कॅरेक्टरिस्टिक किती आहे, त्याच्यात एक ऍड करायचा. इथून 5 डिग्री 1 2 3 4 5 आणि इथे पॉइंट आहे. मग इथे तुम्ही 0 लिहा, नाही द्या. आलं लक्षात? याचा अर्थ काय फॉर्म्युला तयार झाला इथे, अँटीलॉग बघत असताना, अँटीलॉग बघितल्यानंतर जे तुमचं फायनल आन्सर येईल, तर अँटीलॉग ज्यावेळेस बघतो त्याचा जो कॅरेक्टरिस्टिक असेल त्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये किती ऍड करायचं आहे, 1 ऍड करायचं. तो 1 ऍड केल्यानंतर तेवढे घर पॉइंट द्यायचे. समजलं? इथपर्यंत क्लिअर आहे? आता लॉग टेबल आहे सर्वांकडे. 30 च्या 7 आणि 7 मध्ये बघा, लॉग बघा, लॉग नॉट अँटी लॉग. लॉग बघायचा आहे 30 च्या 7 आणि 7 मध्ये. 30 च्या 7 आणि 7 4 8 7 1 मीन डिफरन्स बघा 8 1. काय लक्षात आलं तुमचं, काय लक्षात आलं की ज्या वेळेस आपण मल्टिप्लिकेशनचे लॉग बघितल्यानंतर त्याची ऍडिशन केली, ऍडिशन केल्यानंतर आपण काय बघतो, अँटीलॉग बघतो, आणि त्या अँटीलॉगचं आपण आन्सर काढलं, आणि त्या आन्सरचा जर आपण परत लॉग बघितला तर आपलं अगोदरचा आन्सर येतं. याचा अर्थ लॉग आणि अँटीलॉग कसे एकमेकांचे विरुद्ध आहे. क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकतात तुम्ही, तुमचं आन्सर करेक्ट आलंय की नाही, बरोबर आहे ना? क्लिअर आहे? ओके, आपण आता पॉइंट मधलं एक्झाम्पल घेणार आहे. मल्टिप्लिकेशनच बघतोय, मात्र पॉइंट मधलं घेऊ. 0.4212 0.0097. तुम्हाला जे एक्सपेक्टेशन होतं तसं आपण एक्झाम्पल घेतोय, पॉइंट मधला आहे. आता इथे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायचं. कोण सांगू शकतो मला कॅरेक्टरिस्टिक पॉइंट नंतर, पॉइंट आधी किती आहे डिजिट? आता संख्याच्या सगळ्यांना माहित आहे ना, नंबर लाईन किती, म्हणजे आपण इथे जो बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक तो ही माहिती आहे, ठीक आहे. आता लॉग बघायचा आपल्याला 42 च्या 1 and 2 मध्ये. इथे पॉइंट मिळते, हा 1 मार्क आला, हे समजलं का? इथे 0 होता ना, तर
त्याच्यातून -1 करा, तो -1 आला. ठीक आहे. 4 2 चा 1, 42 चा 1 आणि 2 मध्ये बघा 62 62 4 5. परत आता इकडे बघा कॅरेक्टरिस्टिक याचा कॅरेक्टरिस्टिक 3 बार. आता इथे 0 0 तर फक्त नाही येणार आपल्याला, तर 97 चा 0 मध्ये बघा 9868 मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे आपल्याला ऍडिशन करावे लागेल. ऍडिशन करा किती येईल 3116. ठीक आहे. आता या बारची पण ऍडिशन करावी लागेल आपल्याला, पण बारची ऍडिशन थोडं सांभाळून करा, कारण पहिला काय होता तुमचा -1 आणि नंतरचा होता -3. बरोबर, -3 हे -4, त्याच्यातून आपल्याला एक म्हणजे आपलं +1 म्हणजे काय झालं तुमचा -3 झाला ना. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे 61 च्या 1 मध्ये अँटीलॉग करायचं. 61 1 3 चा 61 चा 1 आणि 3 मध्ये अँटीलॉग 4086 4086. आता आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. इथे काय कॅरेक्टरिस्टिक काय आहे, बार 3 बरोबर, 3 0 द्या आणि पॉइंट कुठून घ्यायचा 1 2 3 म्हणजे इथे पॉइंट 0.004086. समजला का पॉइंट कसा दिला तर 3 बार होता या डिजिटचा आधी. 3 बार म्हणजे निगेटिव्ह होतं ना, लेफ्ट साइडला 0. ही व्हॅल्यू जो ऑपोजिट होती आपण 0 तिकडे घेतला होता बघा मागच्या एक्झाम्पल मध्ये. बार असल्यामुळे डिजिटचा इकडे घेतलं 0 1 2 3 म्हणजे पॉइंट इथे. ठीक आहे. हे तुमचं फायनल आन्सर. मग आता हे फायनल आन्सर झालं तर समजा पॉइंट कुठे द्यायचा, कॅरेक्टरिस्टिक पॉइंट कुठे द्यायचा हे जर आपण बघितलं तर 98 असेल तर आपला कॅरेक्टरिस्टिक आहे 1. बरोबर. समजा 9.8 आहे, आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये यान जर समजलं 98 आहे तर कॅरेक्टरिस्टिक आहे 9.8 आहे तर काही कॅरेक्टरिस्टिक बोलतो आहे 0 0.98 येतं 0.098 येतं 0.0098 आहे तर हे लिहून घेण्याचा उद्देश आहे पॉइंट म्हणजे हाफ पॉइंट तुमचा क्लिअर झाला असेल की कॅरेक्टरिस्टिक कसं घ्यायचं. येता का तुमच्या लक्षात. हे घेतल्यामुळे तुमचं कॅरेक्टरिस्टिक कसे घेतात ते क्लिअर झालं का. हे जे ना याच्यातून मायनस केला लक्षात ठेवा इकडचं, आणि जेव्हा इथे होतो तेव्हा हे लक्षात ठेवा. इथपर्यंत क्लिअर आहे.
मग जेव्हा फायनल आन्सर येतं तर कॅरेक्टरिस्टिक जो येतो आपला हा त्याच्यावरून पॉइंट कसे देतात ते समजलंय. एक वेळेस क्लिअर करून देऊ परत. आता समजा एक कॅरेक्टरिस्टिक आहे, इथे लिहितो कॅरेक्टरिस्टिक किती आहे, एक आहे. तर पॉइंट कुठे दिला जाईल, कॅरेक्टरिस्टिक एक आहे तर पॉइंट हा एक गरज तर दिला जाईल ना, 1 डिजिट आफ्टर 1 डिजिट आफ्टर 1 डिजिट. कॅरेक्टरिस्टिक 0 आहे, सॉरी आफ्टर 2 डिजिट. कॅरेक्टरिस्टिक जर 1 असेल तर आफ्टर 2 डिजिट, 0 असेल तर 1 डिजिट, बार 1 असेल तर 0 पॉइंट जी काही फिगर असेल तुमचे एक्स एक्स जे काय असेल ते आपण इथे फक्त समजण्यासाठी सांगतो. बार 2 असेल तर कॅरेक्टरिस्टिक जर बार 2 असेल तर पॉइंट कुठे येईल, 0.0 एक्स एक्स जे असेल ते फिगर. येत आहे तुमच्या लक्षात. पॉइंट शिफ्टिंग समजलं, कॅरेक्टरिस्टिक मॅन्टिसा समजलं. अँटीलॉग मध्ये रिव्हर्स कंडिशन असते, लॉगच्या रिव्हर्स असते. म्हणजे आपण अँटीलॉग मध्ये काय बघतो अगोदर, व्हॅल्यू फ्रॉम लॉग टेबल म्हणजे काय मॅन्टिसा बघतो आणि नंतर त्याच्यात कॅरेक्टरिस्टिक ऍड करतो. अगोदर काय करतो तिथे लॉग बघत असताना पहिले कॅरेक्टरिस्टिक बघत होतो मग मॅन्टिसा. रिव्हर्स कंडिशन आहे. हां लॉग आणि अँटीलॉग कशा आहेत, रिव्हर्स आहे. समजलं. आता आपण डिवायडेशन बघणार आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये काय अडचण, नंबर ऑफ प्रॅक्टिस करायला लागेल. आपण एक एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. मल्टिप्लिकेशन नंतर काय, डिव्हिजन. डिव्हिजन साठी समजा x डिवाइड बाय y, तर काय करतो आपण, x चा लॉग बघणार, लॉग x परत लॉग y आणि इथे काय करणार आहे, मायनस करणार आहे. लॉग x ची व्हॅल्यू लॉग y मधून मायनस करणार. जे काही आन्सर येईल ते तुमचा त्याचा अँटीलॉग बघा आणि ते असेल तुमचं फायनल आन्सर. रूल समजला. बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली असेल आता, म्हणजे समजलं असेल की लॉग कसा बघतात. त्यांच्याकडे लॉग टेबल त्यांनी एक वेळेस बघून घ्या. एक्झाम्पल घेतो. फॉर्म्युला लिहिला, वन टू थ्री फोर डिवाइड बाय 3 1 2. लॉग बघायचा आपल्याला. कॅरेक्टरिस्टिक काय येईल दिसणार मला, किती फिगर आहेत, 4 3 पॉइंट 1 2 चा 3 आणि 4 मध्ये बघा 0 8 9 9 and 14. लॉग टेबल बघत असताना लॉग टेबल मध्ये ज्या व्हॅल्यू आहेत त्या कशा असतात, खूप स्मॉल असतात. त्यामुळे ना तुम्ही बघताना एक तर स्केल ठेवा तिथे. तुम्ही ज्याची व्हॅल्यू बघताय त्या बुकवर त्या
शीटवर स्केल ठेवायची आणि तिथून असं बघायचं समजा परफेक्ट व्हॅल्यू 0913 ओके. याचा कॅरेक्टरिस्टिक काय आहे 2 मायनस करायचं आपल्याला तिथे 2.31 चा 2 मध्ये बघा 4942. आता इथे मात्र ऍडिशन मध्ये मुलांना प्रॉब्लेम नाही. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण ऍडिशन करतो त्या ऍडिशन मध्ये मुलांना प्रॉब्लेम नाही, पण सबट्रॅक्शन मध्ये प्रॉब्लेम होतो. कुठे प्रॉब्लेम होतो बऱ्याच वेळेस काय होतं ही जी वरची व्हॅल्यू आहे ती छोटी असते खालची व्हॅल्यू मोठी असते. काही वेळेस बरोबर पण राहील. तर ह्या व्हॅल्यूमुळे प्रॉब्लेम येतो. तर त्यात प्रॉब्लेम येण्यासारखं काही नाही. सरळ सरळ पूर्ण सबट्रॅक्शन करायचं कॅरेक्टरिस्टिक बरोबर आहे. फक्त सबट्रॅक्शन प्रॉपर यायला पाहिजे. मग आता मला सांगा खरं सर 1 बरोबर पुढे इथे 11 करावं लागेल ना आपल्याला. पुढे 9 6 आता इथे तर 0 आहे पण इकडनं 1 घ्यावं लागेल ना रे. हा जो कॅरेक्टरिस्टिकचा 1 घ्यावा लागेल मग आणि इकडचा 1 पण इथे आला होता त्याच्यात म्हणजे 10 मधून 5 गेले 5 आणि आता 2 मधून 2 गेले. कॅल्क्युलेशन समजलं आता. बरोबर. हा एक कुठून घेतला आपण 9 बरोबर हे आलं. मग इथे किती झालं 18 मायनस 9 बरोबर. परत इकडे 1 आला म्हणजे 4 आणि 1 5 झाला पण 0 तून 5 जाणार नाही म्हणून 3 कडनं 1 घेतला कॅरेक्टरिस्टिक कडनं 10 मधून 5 गेले 5. माझे इथे 2 राहिले ना 2 मधून 2 गेले 3. समजलं का. या पद्धतीने वजाबाकी करा तुमचं आन्सर परफेक्ट. आतापर्यंत वजाबाकीमध्ये काय प्रॉब्लेम होता ज्यांनी प्रॅक्टिस केलेलं ऑक्टेबलचा तर ते बरेच जण कॅरेक्टरिस्टिकच घ्यायचे ते. त्यामुळे फक्त मॅन्टिसावर डिपेंड होते म्हणून आन्सर मध्ये एरर येत होते मॅथमॅटिकल एरर. तर इथे आता एरर येण्याचे चान्सेस नाही. आता काय करावं लागेल याचा अँटीलॉग बघा किती येतोय 39 पॉइंट कुठे ठेवणार आफ्टर 3 करेक्ट. युअर आन्सर इज करेक्ट. समजलंय. आता हे झालं 2 डिजिट असतं मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. पण क्रॉस सिच्युएशन जर असेल तर फॉर एक्झाम्पल x इंटू y अपॉन z अशी सिच्युएशन जर असेल तर त्याला कॉम्प्लेक्स पण म्हणतो. तर काय करणार माहिती आहे तुम्हाला काय करतो आज आपण अगोदर लॉग x बघा नंतर लॉग y बघा आणि आता काय करावं लागेल तुम्हाला ऍडिशन. तुमचं जे काही आन्सर येईल बरोबर नाही ते जे आन्सर येईल त्याच्यामध्ये तुम्ही मायनस लॉग z बघा आणि त्याचं जे आन्सर येईल त्याचा अँटीलॉग त्याचं जे आन्सर येईल त्याचा अँटीलॉग. हा पण एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. याचा आपण एक्झाम्पल काही घेणार नाही पण या पद्धतीने
येईल तुम्हाला सॉल्व्ह करता. सिच्युएशन समजले? अगोदर मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशनच्या दोघं त्याच्या काय करा, लॉग बघून घ्या. त्याची जी काही आन्सर येईल त्याचा अँटी लॉग नका बघू. काय करायचं, ज्या खालच्या डिवाइडला आहे त्याचा लॉग बघा आणि तो त्याच्यातून मायनस करा. त्याचा जे आन्सर येईल त्याचा अँटी लॉग, म्हणजे तुम्हाला तुमचं फायनल आन्सर. समजलंय? लॉगॅरिथमचे कॅल्क्युलेशन्स बऱ्यापैकी तुमचे क्लिअर झाले असतील. फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी हे कॅल्क्युलेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यानंतर त्या पुढच्या लेक्चरला आपण शॉर्ट ट्रिक्स बघणार आहेत. मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन तरी शॉर्ट ट्रिक बघू. स्क्वेअर कसं काढला पाहिजे. ठीक आहे.